वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर बघा, आज आपल्या चॅनलला काल सायंकाळी आपल्या चॅनलला 3000पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत। त्यामुळे स्वामी कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने ही प्रगती झालेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी माझं चॅनल किमान ग्रो होत आहे। त्याबद्दल खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। कार्तिक संकष्टी चतुर्थी मध्ये आपल्याला काय उपाय करायचे आहेत किंवा संकष्ट चतुर्थीचे चंद्रोदयाची वेळ काय आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी आज देणार आहे। तर 8 नोव्हेंबरला आहे संकष्ट चतुर्थी। ही कार्तिक महिन्यात आलेली आहे। या दिवशी चंद्रोदयाची वेळ कोणती आहे ते आपण बघणार आहोत, कारण चंद्रोदयानंतरच आपण सर्वजण उपवास सोडतो। ही वेळ अधिक महत्त्वाची असल्याने 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8:36 चंद्रदर्शन हे होणार आहे। गणपतीची आरती नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। त्यानंतरच व्रत आपल्याला चंद्रदर्शनानंतर संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला सोडायचं आहे। आणि संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण सर्वजण इच्छापूर्तीसाठी करत असतो। कार्तिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी ही भगवान श्री गणेशांची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते। या दिवशी केलेला उपवास आपण सर्वजण चंद्रदर्शनानंतरच सोडतो आणि गणपतीची पूजा करतो। त्यानंतर संकष्टी चतुर्थीच्या कार्तिक महिन्यामध्ये का महत्त्व आहे, या दिवशी केलेली संकष्ट चतुर्थीचं व्रत हे किती पुण्यफळ देणार आहे हे आपण सर्वजण बघणार आहोत। सर्वात प्रथम संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने सर्व अडथळे, संकट, दुःख दूर होतात। गणपतीची कृपा आपल्याला लाभल्याने मनोकामना ह्या पूर्ण होतात। कार्तिक महिन्यात या संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि या दिवसाचं पुण्यफळ अधिक वाढतं, कारण हा महिना देवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। कुटुंबात शांती, सुख, समाधान आणि समृद्धी आपल्याला येणार आहे। या चतुर्थीला कार्तिक संकष्ट चतुर्थी असं देखील आपण म्हणतो। त्याचबरोबर वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असंही देखील मानण्यात येतं। प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी आपण सर्वजण म्हणतो। हा कार्तिक महिना हा दामोदर मास असं देखील याला म्हटलं जातं। या महिन्यामध्ये विष्णूंना हा अतिशय प्रिय असणारा हा महिना म्हणजे कार्तिक महिना आहे। या महिन्यामध्ये सर्वजण विष्णूंची सेवा करतात, दान धर्म करतात, तुळशीची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा कार्तिक महिना आहे। कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही सकाळी 7:32 त्याचा प्रारंभ होणार आहे आणि 9 नोव्हेंबर पहाटे 4:25 ही संकष्ट चतुर्थी ही संपणार आहे। तर संकष्ट चतुर्थीची या दिवशी आपल्या सर्वांना कथा वाचायची आहे। जर कथा कथा जर वाचायला मिळत नसेल तर यूट्यूबला तुम्ही लावून द्या। यूट्यूबला भरपूर तुम्हाला मिळणार आहेत कथा, तर त्या कथा तुम्ही ऐकायच्या आहेत। यामुळे 100 यज्ञाचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं। सर्वप्रथम आपल्याला गणेशाची पूजा कशी करायची ते मी सांगते। आपल्याला सर्वप्रथम संकल्प करायचा आहे। संकल्प करत असताना आपल्याला हातात पाणी घ्यायचं, गंध, अक्षता या घ्यायच्या आहेत आणि संकल्पात असं म्हणायचं की मी संकष्ट चतुर्थीचा उपवास करत आहे। माझ्या आयुष्यातील दुःख अडचणी दूर होत असा संकल्प करावा। गणेशाची मूर्ती ही ताम्हनात घेऊन अभिषेक करायचा आहे आणि तुम्ही अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता किंवा ओम गण गणपतये नमः हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता, तुम्ही पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता। आणि त्यानंतर पिवळा कापड अंथरायचा आहे पाटावर आणि गणेशाची मूर्ती स्थापित करायची। गणेशाला धूप, दीप, अगरबत्ती, गुलाल, बुक्का अर्पण करायचा। लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं। 21 दुर्वा आपल्याला वाहायच्या आहेत आणि नैवेद्याला आपल्याला मोदकाचा नैवेद्य किंवा लाडवाचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता। त्यावेळेला हा मंत्र नक्की म्हणायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हे तुम्ही म्हणायचं आहे। त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जाप तुम्हाला शक्य झालं तर 1 माळ करा, शक्य झालं तर 11 माळी करा। त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे रात्री। तर ते अर्घ्य देत असताना दूध आणि पाणी मिश्रित अर्घ्य आपल्याला द्यायचं आहे। यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रदोष हा कमी होत असतो। घरात सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते।
आणि आपल्याला काही उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा घरी करू शकता. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम कथा वाचायची. 100 यज्ञाचं पुण्य आपल्याला खरंच सगळ्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे. ते पुण्य प्राप्त होण्यापेक्षा आपण खूप मनाने आपल्या गणेशाची आराधना करायची आहे. दुर्वा अर्पण करायचे आहेत, जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे. यामुळे श्री गणेश प्रसन्न होतात, इच्छापूर्ती होते. दीपदान केल्यामुळं शुभ फळ मिळतं. आणि ओम गण गणपती नमः मंत्राचा जप करावा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात. धन किंवा धान्य, अन्न, वस्त्र किंवा धन दान केल्यानं कर्माचं फळ वाढतं, व्रतास पूर्णत्व मिळतं आणि मानसिक शांती हे आपल्या सर्वांना मिळते. बुद्धी, ज्ञान, यश प्राप्त होतं. कुंडलीतील चंद्रदोष देखील दूर होतो. या कार्तिक संकष्ट चतुर्थीला सर्व अडचणी आपल्या दूर होत. तर या कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला आपल्या सर्वांना जेवढी सेवा शक्य होईल, गणपती अथर्वशीर्ष तुम्ही पठण करू शकता. ओम गण गणपती नमः हा मंत्र तुम्ही जाप करू शकता किंवा गणपती स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्ही 11 प्रदक्षिणा 21 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ही बुद्धीची देवता आहे. या बुद्धीच्या देवतेचं सर्वांनी आराधना करावी. आपल्या मुलांना देखील तुम्ही त्या दिवशी, विद्यार्थी दशेत आपली मुलं आहेत, आपण सर्वच जण लहानापासून मोठ्यापर्यंत आपण सर्वच जण विद्यार्थीच आहोत. आपण आपल्या अनुभवानुसार शिकत असतो. ते शालेय जीवनात शिकत असतील, महाविद्यालयीन जीवनात शिकत असतील, पण सर्वच जण विद्यार्थी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने गणपती अथर्वशीर्षाचं पठण करणं खूप अतिशय आवश्यक आहे. तर झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.